जिथे सत्य तिथे आम्ही। कुर्ला झोपू योजनेत धक्कादायक अनियमितता, रहिवाशांच्या सह्याची बनावट करून उभ्या केलेल्या अनधिकृत इमारती, विकासकावर खोट्या सह्याद्वारे झोपू योजनेची मंजुरी मिळवल्याचा आरोप। कुर्ल्यातील शूर संभाजी गृहनिर्माण संस्थेत सध्या गंभीर अनियमितता उघडकीस आल्यानंतर रहिवाशांमध्ये प्रचंड संताप आहे। रहिवाशांच्या खोट्या सह्या दाखवून विकासक झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून SRA योजनेची मंजुरी घेतो आणि त्यानंतर मूळ रहिवाशांकडे दुर्लक्ष करून अनधिकृत इमारती उभारतो, असा आरोप करण्यात आला आहे। रहिवाशांना अचानक घरे रिकामी करण्याचा आदेश 13 ऑक्टोबर 2025 रोजी कुर्ला येथील रहिवासी संदीप पारकर यांच्या विकासकाकडून पत्र प्राप्त झाले। त्यामध्ये घर रिकामी करण्याचे तसेच झोपू योजनेत सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले। भाडे स्वीकारा आणि तात्पुरता सदनिकेचा ताबा घ्या, अन्यथा कारवाई होईल, अशी धमकीत्मक भाषा पत्रात होती। पारकर यांनी विकासकाच्या मनमानी कारभाराविरुद्ध अनेक तक्रारी केल्या असताना त्या अनधिकृत इमारती विरोधात त्यांनी तक्रार केली त्याच इमारतीत त्यांना तात्पुरता स्वरूपात स्थलांतर करण्यास सांगितले जात आहे। 2000 पासून खोट्या सह्यांचा सिलसिला, मृत सभासदांच्या नावावरही सह्या। पारकर यांच्या माहितीनुसार 2000 साली एका विकासकाने रहिवाशांच्या खोट्या सह्यांवर आधारित झोपू योजना सुरू केली। त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर 2009 साली त्याच्या मुलाने पुन्हा जुनीच युक्ती वापरून योजना पुढे रेटली। यामध्ये मृत सभासदांच्या सह्या, सुशिक्षित सभासदांच्या नावासमोर अंगठ्यांचे ठसे, चुकीची माहिती व बनावट कागदपत्रे अशा प्रकारचे गंभीर गैरप्रकार करूनही प्राधिकरणाकडे याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। अनधिकृत इमारतीचा घर वाटप, भोगवाटा प्रमाणपत्र नसतानाही चाव्या वाटल्या। मुख्य प्रवर्तक म्हणून संदीप पेडणेकर याची नियुक्ती झाली होती। पारकर यांच्या तक्रारीनंतर सहाय्यक निबंधकांकडे बैठक घेण्यात आली। पात्रतेच्या यादीतील एकूण 371 पैकी केवळ 60 जणांना शिवकृपा इमारतीत घरे वाटण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे त्या इमारतीला भोगवाटा प्रमाणपत्र नव्हते, तरी सहाय्यक निबंधक सध्या बावनकुळे यांची चाव्या रहिवाशांना दिल्या आणि राहायला जाऊ नका अशा सूचना केली, पण अनेकांनी तरीही तेथे राहणे सुरू केले। पेडणेकर स्वतःकडे ताबापत्र नसतानाही तेथे वास्तव्यात आहेत आणि चुकीची माहिती देऊन इतर रहिवाशांना दिशाभूल करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। 2018 मध्ये कमिटी बरखास्त, तरीही अनियमितता कायम। पेडणेकर यांचे नाव पात्र यादीत नसल्याचे समोर आल्यानंतर 2018 साली कमिटी बरखास्त करून नव्या प्रवर्तकाची नियुक्ती करण्यात आली। मात्र या नव्या प्रवर्तकाने कधीच सभासदांची सभा घेतली नाही। दरम्यान CPS क्रमांक 71, 76 आणि 39 येथे टाळेबंदीच्या काळात अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या असेही समोर आले आहे। प्राधिकरणाची कोणतीही कारवाई नाही, उलट रहिवाशांनाच नोटिसा। या सर्व प्रक्रियेत प्राधिकरणाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने रहिवाशांमध्ये भीती व संभ्रम निर्माण झालाय। या उलट आता घरे रिकामी करण्याच्या नोटिसा रहिवाशांना देण्यात येत आहेत। विकासक चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करतोय, त्यामुळे अनेक जण विकासकांच्या विरोधात जाण्यास तयारच होत नाही। तरी सर्व रहिवाशांची या होणाऱ्या विकासकाच्या चुकीच्या माहितीला आळा बसावा व त्यांना न्याय मिळावा ही त्यांची एक छोटीशी विनंती आहे। ती सरकारकडे त्यांनी मागितली आहे, तरी सरकारने त्यांची ही मागणी मान्य करून घ्यावी।